हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी भरती 2023 चा जो कट ऑफ आहे तो स्टेट वाईज मित्रांनो कोणत्या जिल्ह्याचा जास्त लागू शकतो, कोणत्या जिल्ह्याचा कमी लागू शकतो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या। ठीक आहे, तर बघा मित्रांनो सर्वात पहिला जो जिल्हा आहे मित्रांनो तो आहे संभाजीनगर। तर बघा मित्रांनो संभाजीनगर या जिल्ह्यासाठी मित्रांनो किती वॅकन्सी आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो यासाठी किती उमेदवार आहेत, म्हणजे टोटल उमेदवार किती आहेत याविषयी सुद्धा मित्रांनो आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। ठीक आहे, तर या जिल्ह्याचा कट ऑफ हाय लागू शकतो, लो लागू शकतो, मीडियम लागू शकतो याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा संभाजीनगर या जिल्ह्यासाठी मित्रांनो टोटल ज्या जागा आहेत म्हणजेच वॅकन्सी आहेत त्या आहेत मित्रांनो 161। त्याच्यानंतर बघा यासाठी उमेदवार किती आहेत, बघा एकूण उमेदवार 61,000। ठीक आहे, 61,633 एवढे उमेदवार आहेत। तर बघा वॅकन्सी खूप कमी आहेत आणि जागा म्हणजे उमेदवार टोटल भरपूर आहेत, त्यामुळे मित्रांनो या जिल्ह्याचा कट ऑफ थोडा हाय जाईल। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व जिल्हे कव्हर करणार आहोत। त्यामुळे मित्रांनो तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो कमेंट मध्ये टाका। जर कोणता डिस्ट्रिक्ट मिस केला मित्रांनो म्हणजे राहिला तर तो कमेंट मध्ये टाका आणि मला सांगा। ठीक आहे मित्रांनो, शक्यतो कोणता राहणार नाही, सर्व जिल्हे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत। त्यानंतर बघा जो नेक्स्ट जिल्हा आहे तो आहे जालना जिल्हा। तर जालना जिल्ह्याचा कट ऑफ किती लागू शकतो ते बघा मित्रांनो। ठीक आहे, टोटल वॅकन्सी आहेत मित्रांनो 181। ठीक आहे, त्याच्यानंतर आणि यासाठी फॉर्म जे आलेले आहेत म्हणजे उमेदवारांनी जे अप्लाय केलेले आहे मित्रांनो ते बघा जास्त प्रमाणामध्ये। हा ठीक आहे, जालना या जिल्ह्यासाठी मित्रांनो अप्लाय करणारे जे उमेदवार आहेत ते आहेत 17,000। ठीक आहे, 17,886। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट जो जिल्हा 118 जागा म्हणजे या जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो मीडियम लागेल। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे परभणी। आता आपण परभणी जिल्ह्याचं पाहूया। ठीक आहे, ओके, तर बघा ठीक आहे परभणी जिल्ह्यासाठी टोटल वॅकन्सी आहेत मित्रांनो 105। ओके, आणि यासाठी जे उमेदवार आहेत बघा मित्रांनो एकूण उमेदवार ते आहेत मित्रांनो 21,433। 21,433 म्हणजे वॅकन्सी कमी आणि हे जास्त आहे, त्यामुळे या जिल्ह्याचा पण कट ऑफ थोडा टफच लागेल मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा। ठीक आहे, आता हिंगोली जिल्ह्यासाठी बघू शकता मित्रांनो किती आहेत। ठीक आहे, हिंगोली हिंगोली ओके, तर आता हिंगोली जिल्ह्यासाठी ज्या वॅकन्सी आहेत मित्रांनो त्या आहेत 76। आणि आता याच्यासाठी बघा मित्रांनो ठीक आहे उमेदवार एकूण उमेदवार आहेत 13,400। ठीक आहे, 76 जागा उमेदवार 13,400। या जिल्ह्याचा सुद्धा कट ऑफ मित्रांनो थोडा टफ लागेल म्हणजे हाय लागेल। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे बघा नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यासाठी बघा मित्रांनो किती वॅकन्सी आहेत नांदेड। ठीक आहे, तर बघा मित्रांनो नांदेड या जिल्ह्यासाठी टोटल ज्या वॅकन्सी आहेत त्या आहेत 1 सेकंड ओके ठीक आहे हा ठीक आहे, नांदेड जिल्ह्यासाठी वॅकन्सी आहेत मित्रांनो 119। आणि यासाठी जे एकूण उमेदवार आहेत मित्रांनो ते आहेत 18,170 एवढे उमेदवार आहेत आणि वॅकन्सी आहेत 119। म्हणजे या जिल्ह्याचा सुद्धा कट ऑफ टफ लागेल कारण की वॅकन्सी खूप कमी आहेत आणि अप्लाय करणारे पण बऱ्यापैकी आहेत, म्हणजे मीडियम लागेल मित्रांनो असं घ्या, जास्त पण टफ नाही मीडियम लागेल। ओके, त्यानंतरचा जो नेक्स्ट जिल्हा आहे मित्रांनो तो आहे बीड जिल्हा। तर बीड जिल्ह्याचं बघा मित्रांनो बीड जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो तो टफ लागणार आहे। याचं रिझन काय आहे म्हणजे हाय लागणार, याचं रिझन सांगतो तुम्हाला। वॅकन्सी आहेत 187। ठीक आहे, आणि बघा याच्यामध्ये एकूण उमेदवार बघा किती आहेत 48,772 एवढे उमेदवार आणि वॅकन्सी फक्त 187। म्हणजे मित्रांनो 100% या जिल्ह्याचा कट ऑफ हाय लागेल। ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तो बघा या ठिकाणी नेक्स्ट जिल्हा आहे लातूर जिल्हा। तर आता लातूरचं बघा मित्रांनो लातूर जिल्ह्यासाठी टोटल ज्या वॅकन्सी आहेत मित्रांनो त्या आहेत
8,031. ठीक आहे. आणि सॉरी 8,031 वॅकन्सी नाही आहेत मित्रांनो, 63 वॅकन्सी आहेत आणि 8,031 फॉर्म आलेत. टायपिंग मिस्टेक होते मित्रांनो, एखाद्या ठिकाणी जर टायपिंग मिस्टेक झाली तर ते तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, मी बोलताना व्यवस्थित बोलतोय फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, या जिल्ह्याचा सुद्धा कट ऑफ जागा पण कमी आहेत आणि फॉर्म्स पण कमी आले, त्यामुळे ठीकठाक कट ऑफ लागेल. लातूरचा ऍव्हरेज कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे धाराशिव. ठीक आहे ना, धाराशिव जिल्ह्याचा कट ऑफ किती लागू शकतो तर बघा, धाराशिव जिल्ह्यासाठी वॅकन्सी आहेत 110. आणि मित्रांनो याच्यामध्ये बघा, एकूण उमेदवारांनी जे फॉर्म भरणारे आहेत ते आहेत 19,666 666. 110 वॅकन्सी म्हणजे हा पण मीडियम कट ऑफ लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट जिल्हा आहे, सर्व जिल्हे आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे नागपूर जिल्हा. तर नागपूर जिल्ह्याचा कट ऑफ बघा मित्रांनो, नागपूर. ठीक आहे. नागपूर जिल्ह्यासाठी वॅकन्सी आहे मित्रांनो 117. आणि या ठिकाणी बघा मित्रांनो, ज्या टोटल पोस्ट आहेत म्हणजे एकूण उमेदवार आहेत 57,872. एवढे जास्त मित्रांनो हे आहेत म्हणजे एकूण उमेदवार, त्यामुळे या जिल्ह्याचा कट ऑफ 100% मित्रांनो हाय लागणार आहे, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्याचा बघा, ओके. वर्धा जिल्ह्यासाठी टोटल ज्या पोस्ट आहेत मित्रांनो म्हणजे वॅकन्सी आहेत त्या आहेत 78. आणि मित्रांनो यासाठी जे एकूण उमेदवार आहेत मित्रांनो ते आहेत 9,927. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे, हा पण कट ऑफ ऍव्हरेज लागेल, जागा पण कमी आहेत आणि अप्लाय करणाऱ्यांची संख्या पण कमी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भंडारा जिल्हा. ठीक आहे. भंडारा जिल्ह्याचं बघा मित्रांनो, तर या भंडारा जिल्ह्यासाठी बघा मित्रांनो टोटल ज्या पोस्ट आहेत त्या आहेत 67. आणि एकूण जे उमेदवार आहेत मित्रांनो ते आहेत 12,230. ओके. ठीकठाक कट ऑफ लागेल, ऍव्हरेज लागेल मित्रांनो भंडारा जिल्ह्याचा कट ऑफ. जास्त हाय पण लागणार नाही, जास्त मीडियम आणि ऍव्हरेजच्या याच्यामध्ये लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे मित्रांनो तो आहे गोंदिया जिल्हा. ठीक आहे. गोंदिया जिल्ह्याचं बघा मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यासाठी मित्रांनो टोटल ज्या पोस्ट आहेत त्या आहेत 60 पोस्ट. आणि याच्यासाठी मित्रांनो ज्या वॅकन्सी आहेत, सॉरी एकूण जे उमेदवार आहेत मित्रांनो ते आहेत 9,330. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जो जिल्हा आहे तो तर बघा 60 वॅकन्सी आहेत आणि 9,330 फॉर्म आलेत, म्हणजे याचा कट ऑफ सुद्धा ठीकठाक लागेल मित्रांनो या जिल्ह्याचा सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट जिल्हा आहे चंद्रपूर. चंद्रपूरसाठी बघा, ओके. चंद्रपूर जिल्ह्यासाठी मित्रांनो टोटल वॅकन्सी आहेत 167. आणि याच्यासाठी मित्रांनो एकूण उमेदवार आहेत 56,930. एवढे जास्त उमेदवार आहेत म्हणजेच मित्रांनो या जिल्ह्याचा कट ऑफ खूप जास्त टफ लागणार आहे, हे लक्षामध्ये घ्या चंद्रपूर जिल्ह्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट जिल्हा आहे मित्रांनो तो आहे गडचिरोली. तर गडचिरोली जिल्ह्यासाठी मित्रांनो ज्या टोटल वॅकन्सी आहेत त्या आहेत 158. ठीक आहे. त्याच्यानंतर यासाठी जे एकूण उमेदवार आहेत त्या जिल्ह्यासाठी ते आहेत 9,020. ओके. तर या जिल्ह्याचा कट ऑफ पण ऍव्हरेज लागेल, जागा पण ऍव्हरेज नाही कमी लागेल मित्रांनो. ठीक आहे. कट ऑफ कमी लागेल, जास्त पण हाय टफ लागणार नाही, एवढं लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. कारण की उमेदवारांची संख्या कमी आहे आणि जागा पण 158 आहेत, चांगल्या जागा आहेत. त्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे अमरावती. ओके. अमरावती जिल्ह्याचं बघा, अमरावती जिल्ह्यासाठी टोटल ज्या जागा आहेत मित्रांनो त्या आहेत 56. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा मित्रांनो फॉर्म म्हणजे एकूण उमेदवार आहेत 9,240. ठीक आहे. 56 वॅकन्सी आणि म्हणजे मीडियम कट ऑफ लागेल या जिल्ह्याचा मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा नेक्स्ट जो जिल्हा आहे मित्रांनो तो जिल्हा आहे अकोला. आता अकोला जिल्ह्याचं बघा मित्रांनो किती लागू शकतो.
अकोला, ठीक आहे. अकोला जिल्ह्यासाठी टोटलच्या वॅकन्सी आहेत मित्रांनो ते आहेत 41. आणि यासाठी जे एकूण उमेदवार आहेत मित्रांनो ते बघा किती आहेत, 6,404 एवढे उमेदवार आहेत. म्हणजे मित्रांनो वॅकन्सी पण कमी आहेत आणि हे पण कमी आहे, म्हणजे ऍव्हरेज मेरिट लागेल, ठीकठाक मेरिट लागेल मित्रांनो अकोला जिल्ह्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे मित्रांनो, नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यासाठी जागा खूप कमी आहेत आणि ठीक आहे, वाशिम जिल्ह्यासाठी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, ठीक आहे. वाशिम जिल्ह्यासाठी ज्या टोटल वॅकन्सी आहेत मित्रांनो ते आहेत 19 जागा आहेत 19. आणि मित्रांनो जे एकूण उमेदवार आहेत ते बघा किती आहेत, 2636 2636 एवढे आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा कट ऑफ पण जास्त टफ नाही लागणार, बऱ्यापैकीच लागेल वाशिम जिल्ह्याचा, कारण की वॅकन्सी पण कमी आहेत आणि अप्लाय करणाऱ्यांची संख्या सुद्धा मित्रांनो कमीच आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा आहे मित्रांनो तो आहे बुलढाणा. तर आता आपण बुलढाणा जिल्ह्याचं पाहूया. DHNA, हा ओके. बुलढाणा जिल्ह्यासाठी ज्या वॅकन्सी आहेत मित्रांनो ते आहेत 49. आणि यासाठी जे एकूण उमेदवार आहेत ते बघा किती आहेत, 9,809 9,809, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा 49 आणि हे म्हणजे मीडियम कट ऑफ लागेल बुलढाणा जिल्ह्याचा, ठीक आहे. त्याच्यानंतर यवतमाळ. आता नेक्स्ट जिल्हा आहे मित्रांनो, सर्व जिल्हे आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, तुमचा जिल्हा पण येईल. यवतमाळ जिल्ह्याचं बघा, यवतमाळ जिल्ह्यासाठी मित्रांनो एकूण जे हे आहेत बघा 123 वॅकन्सी. आणि या जिल्ह्यासाठी जे टोटल उमेदवार आहेत मित्रांनो ते आहेत 21,288, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये फॉर्म्स आलेत मित्रांनो, हे लक्षामध्ये 21,288. 1 सेकंड मित्रांनो, 288, हा ठीक आहे. ओके, ठीक आहे. यवतमाळ जिल्ह्याचा जो कट ऑफ आहे मित्रांनो मीडियम लागेल. वॅकन्सी 123 आहेत आणि 21,000 फॉर्म्स आलेत, म्हणजे भरपूर विद्यार्थी आहेत मित्रांनो. कट ऑफ थोडा हायच लागणार आहे यवतमाळ जिल्ह्याचा, हे लक्षामध्ये घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट जिल्हा आहे तो आहे पुणे विभाग. पुणे जिल्ह्यासाठी बघा मित्रांनो सर्वात टफ मेरिट कोणत्या जिल्ह्याचं लागू शकतं, तर तो जिल्हा आहे मित्रांनो पुणे जिल्हा. आत्ताच सांगतो तुम्हाला 383. रिझन सांगतो, वॅकन्सी आहेत सर्वात वॅकन्सी पण आहेत भरपूर. पण आता बघा यासाठी जे फॉर्म आलेत या जिल्ह्यासाठी 1,14,684 684 एवढे जास्त प्रमाणामध्ये या जिल्ह्यासाठी मित्रांनो फॉर्म आलेत. मग तुम्ही समजून घ्या या जिल्ह्याचा कट ऑफ किती टप लागेल. 100% मित्रांनो कट ऑफ हाय जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे बघा, ठीक आहे, सातारा जिल्हा. आपल्या सर्वांचा आवडता जिल्हा सातारा जिल्हा. बघा मित्रांनो सातारा जिल्ह्यासाठी किती पोस्ट आहेत या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. सातारा जिल्ह्यासाठी वॅकन्सी आहेत मित्रांनो 153. आणि यासाठी फॉर्म आलेत बघा सातारासाठी 30,436 30,436. म्हणजे सातारचा जो कट ऑफ आहे मित्रांनो हा सुद्धा टप लागणार आहे, कारण की 30,000 फॉर्म आलेत, म्हणजे एक मीडियम पेक्षा थोडा नॉर्मली टप लागेल सातारचा, हे लक्षामध्ये घ्या, हा ठीक आहे. आणि शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ पहा, लास्ट मध्ये तुम्हाला सेफ स्कोर पण मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर जिल्हा, ठीक आहे. आता आपण कोल्हापूर जिल्ह्याचं बघूया मित्रांनो. ओके, तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यासाठी टोटल ज्या जागा आहेत म्हणजेच वॅकन्सी आहेत मित्रांनो ते आहेत 56. आणि या जिल्ह्यासाठी जे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो ते आलेले आहेत 11,843 843 एवढे फॉर्म आलेत. आणि वॅकन्सी कमी आहेत, खूप कमी आहेत, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा कट ऑफ सुद्धा हाय जाणार आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे मित्रांनो तो जिल्हा आहे नाशिक जिल्हा. नाशिकचं बघा मित्रांनो, नाशिक जिल्ह्यासाठी ज्या टोटल वॅकन्सी आहेत मित्रांनो त्या किती आहेत ते बघा 268 268. ओके, आणि यासाठी जे एकूण उमेदवार आहेत मित्रांनो ते आहेत 68,038 68,038 38. जागा कमी उमेदवार जास्त, म्हणजेच
मेरिट टप जाणार नाशिक जिल्ह्याचं पण. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजेच हाय लागणार. नेक्स्ट जिल्हा आहे मित्रांनो धुळे जिल्हा, DHULE धुळे. धुळे जिल्ह्यासाठी टोटल जागा आहेत मित्रांनो 205. आणि या जिल्ह्यासाठी मित्रांनो फॉर्म किती आलेत ते बघा या ठिकाणी 31,930. एवढे जास्त प्रमाणामध्ये या जिल्ह्यासाठी फॉर्म आलेत मित्रांनो. धुळे जिल्ह्याचा सुद्धा कट ऑफ हाय जाणार आहे. ठीक आहे, तुम्हाला मित्रांनो मी सेफ स्कोर सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ठीक आहे, नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे नंदुरबार. ओके, नंदुरबार. तर नंदुरबार जिल्ह्यासाठी टोटल ज्या पोस्ट आहेत मित्रांनो, वॅकन्सी आहेत त्या आहेत 54. आणि या जिल्ह्यासाठी एकूण उमेदवार बघा किती आलेले आहेत, ते आलेले आहेत 11,123. 1 2 3. ओके, वॅकन्सी कमी, उमेदवार जास्त, म्हणजेच नंदुरबार जिल्ह्याचा कट ऑफ सुद्धा हाय लागणार मित्रांनो. ठीक आहे, 11,000 मधून फक्त 54 जणांचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यामध्ये पण कॅटेगरी वगैरे तुम्हाला माहितच आहे, सर्व रिझर्वेशन वगैरे पकडून. ठीक आहे, नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे जळगाव, GAON. ओके, जळगाव जिल्ह्यासाठी बघा मित्रांनो, जळगाव जिल्ह्यासाठी टोटल ज्या वॅकन्सी आहेत मित्रांनो ते आहेत 208. ठीक आहे, आणि या जिल्ह्यासाठी फॉर्म बघा किती आले, 48,336. एवढे जास्त मित्रांनो फॉर्म्स आलेत. या जिल्ह्याचा कट ऑफ खूप जास्त हाय लागेल. सर्वात हाय कट ऑफ हा पुणे जिल्ह्याचा लागेल. 1,14,000 त्या ठिकाणी फॉर्म आले तुम्हाला सांगितलं. जळगावचं पण मेरिट हाय जाणार मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे अहमदनगर. अहमदनगरचं बघा मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यासाठी टोटल ज्या वॅकन्सी आहेत त्या आहेत 250. 250. आणि मित्रांनो या जिल्ह्यासाठी जे फॉर्म आलेले आहेत ते बघा तुम्ही या ठिकाणी 61,633,633. एवढे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो या जिल्ह्यासाठी. वॅकन्सी कमी आणि फॉर्म जास्त, म्हणजे या जिल्ह्याचा कट ऑफ सुद्धा एकदम टप लागेल, म्हणजे हाय लागेल मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे मुंबई शहर. मुंबई शहर. तर आता आपण मुंबई शहरचा बघा मित्रांनो, मुंबई शहरसाठी टोटल वॅकन्सी आहेत 19. आणि या जिल्ह्यासाठी मित्रांनो फॉर्म किती आलेत ते पहा, 3,793. 793 एवढे फॉर्म आलेत. या जिल्ह्याचा कट ऑफ मीडियम लागेल मित्रांनो, फॉर्म पण कमी आहेत. म्हणजे कशा लेवलच्या पेपर लेवलवरती पण डिपेंड असेल, परंतु कट ऑफ जास्त पण हाय लागणार नाही, मीडियमच्या रेंजला लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे मित्रांनो ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यासाठी मित्रांनो एकूण ज्या जागा आहेत त्या आहेत 65. आणि एकूण उमेदवार आहेत मित्रांनो बघा 12,129. 12,129 उमेदवार आहेत. या जिल्ह्याचा कट ऑफ सुद्धा हाय लागेल मित्रांनो, वॅकन्सी खूपच कमी आहेत, 65 आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो जिल्हा आहे तो आहे मित्रांनो पालघर. आता पालघर जिल्ह्याचा कट ऑफ किती जाऊ शकतो ते बघा. ठीक आहे, पालघर GHR. ओके, तर आता बघा मित्रांनो आपण पाहणार आहोत पालघर जिल्ह्यासाठी किती वॅकन्सी आहेत. पालघर जिल्ह्यासाठी टोटल वॅकन्सी आहेत मित्रांनो 142. आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो एकूण जे उमेदवार आहेत मित्रांनो फॉर्म यासाठी ते आहेत 13,238. 238. म्हणजे या जिल्ह्याचा कट ऑफ सुद्धा मित्रांनो टप लागणार, कारण की वॅकन्सी कमी, फॉर्म जास्त. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जिल्हा आहे मित्रांनो तो आहे रत्नागिरी. ओके, रत्नागिरी जिल्ह्यासाठी टोटल ज्या जागा आहेत मित्रांनो त्या आहेत 185. आणि या जिल्ह्यासाठी बघा मित्रांनो टोटल जे फॉर्म आलेले आहेत ते आलेले आहेत 36,187. खूप जास्त फॉर्म आलेत. या जिल्ह्याचा 100% कट ऑफ हाय लागणार मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग. आपण जवळपास सर्व जिल्हे कव्हर करतोय. जर कोणता जिल्हा राहिला मित्रांनो तर कमेंट करून सांगा. सिंधुदुर्ग. ओके, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी मित्रांनो टोटल ज्या जागा आहेत त्या आहेत 143. ठीक आहे, आणि यासाठी जे फॉर्म आलेले आहेत ते आलेले आहेत बघा 27,076 एवढे फॉर्म आलेत. या जिल्ह्याचा कट ऑफ सुद्धा हाय मध्येच लागेल मित्रांनो. ओके, तर बघा मित्रांनो ओपन कॅटेगरी. आता आपण
कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगूया. तर बघूया ओपन कॅटेगरीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो जास्त करून चान्सेस आहेत 168 ते 172 या रेंज मध्ये मित्रांनो जास्त करून ओपन या कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर जो नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो ती आहे ठीक आहे, आपण सर्व कॅटेगरीचा कट ऑफ या ठिकाणी सांगूया. ओबीसीचं बघा ओबीसी ठीक आहे कॉममध्ये इथेच आपण लिहूया सर्व. ठीक आहे, आता व्हिडिओ खूप मोठा झालाय मित्रांनो. ठीक आहे, बट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. 168 हा पण एव्हरेज कट ऑफ सांगतो मित्रांनो. ठीक आहे, ओबीसी 168, ईडब्ल्यूएस सॉरी ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा कट ऑफ जाऊ शकतोय. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला ठीक आहे कॅटेगरी वाईज नाही सांगत, त्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय. मी तुम्हाला डायरेक्टली सेफ स्कोर सांगतो मित्रांनो. या ठिकाणी तलाठी भरती 2023 साठी डॅश. ओके, तर मित्रांनो तुमचा जो सेफ स्कोर किती पर्यंत राहू शकतो याविषयी मित्रांनो सांगतोय तुम्हाला. तर बघा मित्रांनो 80 ते 85 प्रश्न जर तुमचे बरोबर असतील, 80 ते 85 प्रश्न जर मित्रांनो तुमचे बरोबर असतील तर तुम्ही मित्रांनो कोणत्या सुद्धा कॅटेगरी मधून फॉर्म असो तुमचा ओपन मधून जरी असेल तरी सिलेक्शन होईल. म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर 160 ते 170 या रेंज मध्ये जर तुमचे मार्क्स असतील मित्रांनो तर तुमचा खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत. आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे मेरिट खूप कमी लागेल मित्रांनो यांच्यापेक्षा, म्हणजे फरक असेल 4-5 मार्क्सचा, हे लक्षामध्ये घ्या. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.